आज आपल्या गावाच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण आहे। आदरणीय पुनाजी साबळे साहेब हे पोलीस उपनिरीक्षक पदावरून आज सेवानिवृत्त होत आहेत। नामदेव साबळे हे सैन्य दलातून निवृत्त होत आहेत आणि यशवंत श्रावणा साबळे हे माजी सैनिक आता पंचायत समिती आरोग्य विभागाकडून सेवानिवृत्त होत आहेत। एकदा यांच्या पुढील आयुष्यासाठी जोरात टाळ्या वाजवू या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणाऱ्या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई पुनाताई साबळे, उपसरपंच मोहना साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती भांडकोळी, पोलीस पाटील पांडुरंग साबळे, माजी सरपंच सोमनाथ बांडे, नंदूभाऊ गंभीरे, त्याचबरोबर पिहरातून आलेले पाहुणे किसन पिचड, भाऊसाहेब पिचड, चौधरी सर, किशोर चौधरी, पिहरातून माहिती आहे ना महिलांना पिहरा, तुम्ही मुळे ते पिहरातून आले तुम्ही म्हटलं। गोरक्षनाथ साबळे सूत्रसंचलन करणारे आमचे साबळे सर, पांडुरंग साबळे, एकनाथ साबळे सर, रामनाथ साबळे सर, तुकाराम साबळे, गोपीनाथ साबळे, संजय साबळे सर, सर्वच उपस्थित मान्यवर। खर तर शिळवंडी गावाचं वैशिष्ट्य नोकरदारांची खूप संख्या आहे आणि गाव पहिल्यापासून शिक्षणानं पुढारलेलं आहे ना। पण तुमच्या गावामध्ये पोलीस अधिकारी आणि सैनिक एवढे हे मला काही माहित नव्हतं, कारण त्या काळामध्ये सैन्य दलात कुणी जायला तयार नव्हतं। म्हणजे आता आमच्याकडचं सांगतो, आमच्या दादांबरोबरचे जे बाकीचे सोमा लांगटे, बाकीची ती भोगटे कंपनी होती, जुने 10वी झाले आणि नोकरीला नाही लागले, गुरुजी मात्र नोकरी केली। त्यावेळेला भाऊसाहेब सर्वोत्तम शेती मानली जायची, आपल्या काही पिकायची नाही तरी शेती, आई म्हणायची आपल्या घरी शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, नोकरीला जात नव्हती पहिली लोक। पण आज पाहतोय की ज्या ज्या घरामध्ये सुबत्ता आहे तिथं नोकरीला कोणीतरी आहे, त्या घरांमध्ये सुबत्ता आहे। त्यावेळेला काय नाही, शिकार करायचे आपले लोक, सावा वऱ्या आहे ना, असं सगळं असायचं। ते आमचे वडील सांगतात की एकदा दुष्काळ पडला तेव्हा पंद खाण्याला जायचे त्या हरिश्चंद्राच्या डोंगराला लोक, असे हे जुने दिवस होते। आणि त्या काळात रस्ते नाही, कच्चे रस्ते एसटी नंतरच्या काळात सुरू झाले असतील। 1962 काळामध्ये शिवराम पाटील लामटे हे ह्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य होते। ते आमच्याकडे वरच्या भागात गेलं ना तेव्हा कोळशासाठी लाकडं तोडायचे आणि लोकांना पैसे आले ना काय कळायचे नाही, लोक असे ते कोपरीच्या याच्यात झोळीत घ्यायचे पैसे। आज त्या शिवराम लामटेंचं वैशिष्ट्य त्यांच्या घरामधलं प्रगती बिगती काय नाही, म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस की त्यावेळेला मला आठवतंय की त्यांची पण चप्पल त्या विमान टायरची असायची, माणूस झिजल पण चप्पल झिजायची नाही। पायी पायी राजूरला जायचं, तिथे धोतर नेसायची, एसटीनं जायचं, म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे गाड्याच नव्हत्या, अशी सगळी परिस्थिती। हे मी काय सांगतो, त्या परिस्थितीतून हे सगळे शिकलेत, त्यावेळेला हे शिकले, नोकरीला लागले। आज त्यांच्या मुलांनी निकेश, हा त्याने सुंदर अशी कविता केली। खर तर मी सहज या दोघांना गप्पा मारताना काय, यांचा मुलगा ट्रॅव्हल करतोय, त्यांचं आहे संपर्कात आहे ते यशवंतराव माझ्या। खर तर तुमच्या कष्टाचं चीज याच्यात आहे की तुमची मुलं संस्कारक्षम आहेत। संपत्ती किती कमवली त्यापेक्षा संतती चांगली पाहिजे। तर तुम्ही तसं पोलीस अधिकारी म्हणून रिटायर्ड व्हायचं एवढं सुखासुखी अवघड आहे। हे प्रलोभनाचा जमाना आहे, याच्यामध्ये जर चुकून म्हणजे बळच ट्रॅप लावणं, बळच मोहात टाकणं आणि त्यात
सेवानिवृत्ती वाटायला येणं पोलिसांची अवघड आहे तशी, पोलीस डिपार्टमेंटची. आणि तो बाप जेव्हा मुलाच्या पुढे आदर्श आहे. खरं तर मी कार्यक्रम हे निवृत्तीचे कार्यक्रम किंवा मुलांचं सिलेक्शन झालं तर मी जातो. त्याच्या मागचा माझा हेतू सरळ आहे की त्या गावात जेव्हा आपण जातो त्या गावाशी संवाद साधतो. तर साहेब तुमची मुलं चांगली आहेत, तुम्ही त्यांना शिकवलंय, मोठं केलं, तुम्ही पण सैन्य दलात राहिलात आणि मुलांना शिकवलं. खरं तर यांना नशीब बायका दिल्या त्यावेळेला, कारण सैन्यात राहिलं कोणी पोरी द्यायला तयार नव्हतं, यांनी संसार केला. हा ना, म्हणजे सैन्यात कोणी घालत नव्हतं. एक वेळा म्हणजे घरी राहाय पण त्या सैन्यात नको त्यांना. आणि आज तुम्ही निवृत्त होऊन आलाय, तुमचं एवढं चांगलं कुटुंब आहे, आमच्या वतीनं तर शुभेच्छा आहे. एकदा त्यांच्या बायकांसाठी टाळा वाजवतो, कारण आपला कुंकू देशासाठी द्यायचे, ते परत आलं तर त्या सगळं त्यांचं बळ होतं, कुटुंबाचं बळ होतं, त्यांचं नशीब होतं, म्हणून हे सगळे परत आले. पोलिसांचंही म्हणजे पोलीस अधिकाऱ्याचं काम करणं हे पण एवढं काही सोपं नाही. आपल्याकडच्या ड्युट्या सोप्या आहेत, पोलिसाची येते तर हप्ते घेऊन जाते इकडलं. तसं शहरात होत नाही. म्हणजे मी त्या ट्रॉफिकवाले जे पोलीस उभे राहतात ना शहरात, एवढं गरमी असते, मी तर म्हणजे हे झोपे ते हातवारे करते का काय माहिती. ताई साहेब निवृत्त होऊन घरी आल्यानंतर असे ऑर्डर बिल्डर नाही ते झोपे काय आहे की नाही. कारण जगलाय तो, मला सांगितलं 30 वर्षाचं 35 वर्ष त्या जॉब मध्ये घालवलं, अंगात तो पेशा भिनलेला आहे आणि त्यातून आज निवृत्त होत आहे. खरं तर एवढं मोठं गाव गोळा व्हायला ना नशीब लागतं, आणि गावानं सत्कार ठेवायला ते पण नशीब लागतं. एकदा सत्कार ज्याने आयोजित केला त्यांच्यासाठी. जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गडी अशी. जननी म्हणजे जन्म देणारी आई, आणि जन्मभूमी जिथं आपण जन्माला आलो ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आलं का लक्षात. म्हणजे स्वर्गाची पण तुलना होऊ शकत नाही त्याची, आपली जी आई आहे आणि या जन्मभूमीची. आणि तुमची जन्मभूमी तर खूप भारी. इथं आंब्याची झाडं, मी आल्या त्यांना म्हटलं काय आंबरच ठेवलं का, मला आले होते ते भेटायला. पहिले पाट्याच्या पाट्या जायचे, इथं खाली आंबे बिंबे भरपूर असायचे सकाळी. पाड आता काय झालं, आता पाड गोळा जाते का रे, पाड गोळा करायला, पाड आणायला कोणी जात. आमच्या वेळेला आम्ही पहाटच निघायचो. असं सगळं गेले ते दिवस सगळे हरवलेली. म्हणजे गावाचं जावळ एक बोकडात सारं गाव जेवायला एवढं. आता काय, पण त्यातही आनंद होतो. आणि आजही आपण प्रगती झाली. मी म्हटलंय का त्याच्या भाषण करणाऱ्याच्या आवाजातून येईल वले वेग हेर, आपण प्रगत. फक्त भांडकुळी साहेबांकडेच ते शब्द राहिले, डॉक्टर भांडकुळी, बाकी काय नाही. म्हणजे भांडकुळी साहेब पुण्यात जाऊन आले, पण ते काय आहेत ओरिजिनल आहे, तशी काय अडचण नाही. तर तुम्हाला माहित असं म्हणून, जशी कोकणी भाषा त्याची महादेव कोळ्यांची डांगाणी भाषा आहे बघा आपली संवर्धनासाठी. तर असं सगळं माझा मुख्य मुद्दा आहे की हे सगळ्यांनी सेवा दिली, हे आदर्श आहेत. आता यांनी यांचं कर्तव्य केले, इथून पुढे आनंदी राहा, तुमच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या. आता मुलांचं कर्तव्य सुरू झालं. पोरांनो, यांना कधी असं वाटलं नाही पाहिजे की आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही, आमची सेवा करा. हे सगळ्यांसाठी सांगतो बरं का. म्हणजे लहानपणी काय होतं, असं छोटे छोटे असताना आई वडिलांची गरज असते. एकदा आई वडील आपल्या पंखात बळ भरतोय, आपण या जगामध्ये उड्या घ्यायला लागतो, आणि नंतर आपण जर आपल्या आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही ना, बालपण बरं असतं पण म्हातारपण कठीण असतं. कारण त्यावेळेला 80-90 पर्यंत घ्यायला पाहिजे, 100 पर्यंत जा. की त्या काळात काय होतं की म्हातारी माणसं कुठेतरी चुकणार आहे, आजारी पडणार आहे, आजारपणात त्यांना सावरायला लागतंय. म्हणजे कधी कधी तर मी आता हॉस्पिटलला पाहायचो की बऱ्याच जणांच्या सुना खूप चांगल्या, म्हणजे बघा बर का, सासू सासऱ्यांनी ना मुली लांब असतात, आपल्या ज्या सुना आहेत ना त्यांना मुलीसारखा जीव लावा. काय शेवटला काय होतं, जर जुलाब बिलाब असले काय आजार झाले ना तर ती स्वच्छता करायला त्या मुलीच म्हणजे सुनाच असतात आपल्या बरोबर.
आपण मुलीसारखं जीव लावलं ना ते करतोय. तुमची आता समजा मुलगी ती लांब सासरला, ती कधी येणार आहे, तर त्यासाठी असं प्रेम करा. आणि मुलांनी पण आपल्या आई वडिलांना एवढं जीव लावा ना. मला माहित नाही देवानं आपल्याला जन्म दिलाय का नाही, पण आई वडिलांनी मात्र जन्म दिला. मी माझ्या आईच्या पोटातून जन्माला, तुम्ही कशातून आले तुम्हाला काय माहिती, पोटातूनच आले ना आईच्या. मग त्या आईनं आपल्याला वागवलंय, कष्ट केले, त्यावेळेस ती डोक्यावर पाठी असेल, ती रानात जात असेल, काम करत असेल, अपार कष्टातून जन्माला घातला आपल्याला. आणि आज आपल्याला सगळ्यांना चांगले दिवस आले. ही सगळी साहेब मंडळी यांनी पण आता हे ज्या वेळेला सैन्यात असतील तर पत्नी मंडळी सगळ्या घरी असतील, सासू सासऱ्यांची सेवा करायची, मुलांचं शिक्षण. साहेब ज्या वेळेला ड्युटीवर जात असतील सगळं ताईवरती हे असणार आहे, कारण या सगळ्यांच्या अत्यावश्यक सेवा आहेत. असं नाही का आज राजा, नाही तर आमचे मास्तर लोक आहेत, त्याला घर मोजायला लावले तरी काही जण येतात. आता घर नाही मोजायचे आम्हाला आहे ना, सरकारनं दिले काम लावून आता जनजनांना काय. तर ह्या कठोर, जेव्हा ते मगाशी यशवंतराव सांगत होते की मी त्या तिकडं जम्मू दावी तिकडं होतो, त्या बर्फात तिकडं त्या परिस्थितीत काम करत होतो, तर खरोखर कठीण आहे ना. मला एक सांगा की दीपवाळीला घरी यायचं नाही, सणाला घरी यायचं नाही, तिकडं जुट्या वाढल्या, अमकं दमकं, और किती कठोर आहे ना. आणि सैनिकांना त्यावेळेचे पगार पण एवढे मोठे पगार नव्हते, त्यातून ही मंडळी आली आणि आज तुम्ही सत्कार करताय. तर आता तुम्हाला गावामध्ये कार्यभार करायचंय. मगाशी कोणतरी म्हटलं की आता गावासाठी मस्त झाडे लावा, असं गावात तुमचं सुंदर गाव आहे, असा निर्णय घ्या, गावात प्लॅस्टिक वापरायचं नाही, असं चांगलं चांगलं करता येईल. विकासाची कामं आम्ही करू, गाव निर्व्यसनी करायचं. त्या महिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा, नावच कमवलं तुम्ही, महाराष्ट्रात नाव झालं, डायरेक्ट गाडी पेटून दिली. आवडलं तुमचं आपल्याला. हा 100% सत्कार करणार. लाडक्या बहिणीत माझ्या त्या माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा मी सांगितलं, पोलिसांना फोन केला, म्हटलं बिलकुल जर त्रास झाला मी आहे तुमच्या बरोबर, फार काळजीच नाही करायची. काही आदर्श घ्या प्यारामध्ये असं काहीतरी, नाही तर आहे तो परदेश येतोय दारवार या एकत्र. कारण काय मी थोडासा अभ्यास केला, पहा बरं का, घरामध्ये तणावाचं वातावरण नाही ह्या दारूमुळे होतं, बरोबर आहे ना. घरामध्ये जर परिस्थिती कोणाची डाऊन म्हणजे खराब झाली ना, त्याला पण ती दारूच कारणीभूत आहे. एखाद्याला लिव्हरचा आजार, मला भानगडी, मी म्हणतोय सुधारायला वाव दिलाय ना, मागं काय झालं ते विसरून जा, पुढं चांगलं करा. तर त्यासाठी साहेब तुम्ही काम कराय, तर मी आहे तुमच्या बरोबर. काही अडचणीची पहिल्यापेक्षा मगाशी तर आमच्या माझी सर सोमनाथ, मी तरी म्हटलं सोमनाथ कसं काय बोलवणार, सोमनाथ कुठलं, सुरुवातीला बैलाला असं गोंजारून घेतलं, नंतर धरला जाडीला, जाडीला झोपलाच. हरकत नाही, तुम्ही जे काही शिरवणी ते वाघ्याचा रस्ता सांगितलाय, देवाच्या दर्याला खरं पुलाला आपण पैसे टाकले, ठेकेदार नाठाळ आहे, तो काम त्याला नाही चालू केलं तरी काम काढून घेतो आणि तुम्हाला तो काम करून देतो. तुम्हाला हे माहित आहे की गुरुजींनी जेवढं प्रेम केलं तुमच्या गावावर तेवढं मी पण केलं. म्हणजे शाळाच्या खोल्या तुम्ही मागितल्या, माझ्याकडे मी दुरुस्त्या दिल्या, त्याच्यात स्मशानभूमीचा प्रश्न होता, आपण खालून उचलून स्मशानभूमी बांधली. तुमच्या माग तुम्हाला माहित असं, मला जिल्हा परिषद शिकेल ह्या लोकांनी टीचर साहेबांनी दिलं ना पाणी सोडून, यांच्या आखी जळाले, डोंगळी टाकू टाकून नेली. ते बरं त्यांच्याही कार्यकर्त्यांचं तिकडं मला वाटतं सकारामबुवा सारोक्तीन त्यांचा पण कार्यक्रम केला. पण जसा मी आमदार झालो तर तालुक्यात कुठंच पाण्याची आंदोलन होऊ दिली नाही. आणि तुम्हाला आता मी इथं बसल्या बसल्या म्हणतो, अरे वरती जायला मागे जिना मागितलं, आता बाहेरून तुम्हाला जिना टाकून देतो, याला काही अडचणच नाही. माझ्या डोक्यात काय, शाळा आदर्श करा, छान करा. यांच्या गावातला हायस्कूल करायला पण गुरुजी कारणीभूत आहे आणि त्याचा फायदा नक्की झाला असेल ना. गावात हायस्कूल आहे, मराठी शाळा आहे आणि ती सगळी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होती ही सगळी मंडळी. हा तिकडे त्या आजीला पडकी द्या, तिला थंडी वाजायला भूक पण लागली असेल, आता किती भाषणं ऐकायची, बरोबर. तर नाही नाही, अरे ही भोळी माणसे, मला अजूनही काही म्हातारे आले का काही म्हणते एक
तेव्हा म्हणतो ते आजही म्हणणार ना राव, त्यांचं वय 80-90 आले की ते मुके घेतले ना भारी वाटते. म्हटलं यांच्यापासूनच ते इंग्रज शिकले मुके घ्यायला, नशीब लागते तसं यायला. आणि म्हणून मी सांगतो की गाव पण आता जपा, खूप तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू द्या. रोज तुम्हाला तर सगळ्यांना व्यायामाची सवय असेल, दुसऱ्यांना पोरांना घेऊन थोडी पळा बिळा, मस्त सगळा फिटनेस वाढवा पोलीस भरतीसाठी. यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी मुलं मुली जवळजवळ आपल्या तालुक्यातून 50-60 पोरं पोलीस झाले. मी त्यांना सत्काराला गेलो, कारण पोलीस मध्ये जाणं म्हणजे मोठी गोष्ट आहे ना. अजून ह्या बाकीच्या असं सगळं करा गावामध्ये. बाकी तुम्हाला जे काही निधी पाहिजे अमक पाहिजे कुणीच सांगितलं नाही. तुमचा खालून यायचा आणि वरून जायचा रस्ताच नीट नव्हता, तो रस्ता मी दिला नीट करून. आता एकदा गावाच्या बाहेरून घालवा ना, म्हणजे आता इथून समजा एखाद्याला जायचं म्हटलं तर कसं जाणार. गावाच्या बाहेरून रस्ता काढा, त्याला पण आपण निधी देऊया, काही अडचण नाही. गाव तुम्हाला एक सांगतो की रस्ता आहे ना, ही गावाच्या विकासाची नाडी आहे. ज्या गावातले रस्ते चांगले, ज्या गावातले रस्ते मोठे ना, त्या गावात सोबत आपोआप येईल. तर तसं सगळं करा. अजून काय तुमच्या मागण्या असतील तर ते मी करतो. माग काहीतरी मधूनच एक सोमलवाडीचा रस्ता मागितला होता मला, त्या दर्यातून वर कुठं जातोय ना तिकडे निघतोय. तर हे सगळं माझं आहे, पाठ आहे. मी नक्की हे सगळं तुम्हाला गावाला देईन, पण तुम्ही गाव आदर्श करा. मला म्हणता आलं पाहिजे का शिववंडी गाव, निर्व्यसनी गाव, असं भारी गाव, क्रांतीचं गाव, असं या भागामध्ये राघोजी भांगरेंचा यांनी पुतळा उभा केला, चांगला मस्त कार्यक्रम केला. त्याचं सांगितलं जाते का जेव्हा बंड करायचे त्यावेळेस राघोजी भांगरे या गावातही मुक्कामाला असायची बंडाला. तर ही सगळी जुनी क्रांतीचा वारसा घेऊन आपली गावं सगळी निघाले. तुमच्या इथं तुमचं पिचड आहे ना, त्यांनी पण बंड केलेला. मग हे सगळं वारसानुसार सांगून नाही, पुढच्या पिढीमध्ये गेला पाहिजे. मला वाटतं की लहान लहान पोरत नाही, यांच्यावर संस्कार चांगले करा आणि ठरवा. गावातली अंगणवाडी सुंदर पाहिजे, एकदम मस्त. गावातली शाळा सुंदर पाहिजे. एवढं सुंदर असलं नसलं तर काही बिघडत नाही, पण गावातली शाळा एकदम चांगली पाहिजे. नाही ना तरी चाल, पण आपण आता एकमेकाला प्रेम देऊ. त्यामुळे आज तुम्ही जमले ना, गावात एखादा कार्यक्रम असला ना, असा सत्काराचा आमचा सगळी जमा. एखाद्याचं लग्न असलं ना, सगळी जमा. राजकारण ह्या कारभारामध्ये घालू नका, गावाच्या सभ्यात घालू नका, यात्रेत घालू नका, सार्वजनिक कार्यक्रम. जेव्हा इलेक्शन लढायची तेव्हा लढा, आणि बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय तो प्रामाणिकपणाने वाटा. म्हणून तुमच्या गावाचं कौतुक आहे. आज आलो, तुम्हाला भेटलो, खरोखर मनापासून आनंद झाला. ही पण आहे, बारीक बारीक बाळ सगळे ऐकत बसलीत, मोठं आहे गोष्ट. आता कटाळे असतील तर आता किती वेळ बसणार ना, म्हणजे तसं शिफारत आहे. नाही तर मी पाहत असतो बऱ्याच ठिकाणी गेलो का बारीक पोरांच्या हातात तो मोबाईल, अरे डोळ्यांचं वाटोळं होईल ना. वाईट सवय लावू नका हा. आणि सगळ्यांनी आज जसं या सत्कारासाठी परत एकदा सांगतो की यांची सगळ्यांनी काळजी घ्या, म्हणजे प्रत्येकाची, आपल्या जुन्या जाणत्या माणसांची काळजी घ्या, आनंदानं राहा. मुलांवरती आपण नोकऱ्यांना होतो म्हणून मोठं झालं तर पुढच्या पिढी पण नोकरीला आल्या पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिले, जगाच्या पाठीवर आपल्याला पुढं जायचंय. म्हणून हे आमच्या तो मला वाटतं शिवाजी हे झाला ना वारला, ही सगळी मंडळी आम्ही हॉस्टेलला होतो त्यावेळेची परिस्थिती कशी होती. आजची परिस्थिती खूप बदलली, आपली प्रगती झाली. आज आपण सहज पोराच्या हातात 5 रुपये नाही दिले तर 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. त्यावेळेला 5 पैसे 10 पैसे हातात भेटायचे, आहे की नाही. त्या 4 गोळ्या, नंतरची लेमन, हे सगळं आठवतोय. त्यातून आपण ही भरारी घेतली आहे. पण हे पुढे जाताना मागचं विसरू नका. नोकरदारांनो, गावावरती प्रेम करा. ह्या गावानं, या समाजानं तुम्हाला मोठं केले, मला माझ्यासह. आपण बऱ्याच वेळा काय होतं, तुमचे येतात काही ठिकाणी मी पाहिलं की करोनाच्या काळात काही नोकरदार गावाकडे आले नाही, ते येतच नव्हते पट्ट्या, तिकडेच राहायचे, आहे की नाही. त्यांना गाव ते करोनाला अख्खं जग बंद झालं, मग गाव आठवलं. तर गावाशिवाय मजा नाही. गाव गाव असतं, गावाची माती असते. नाही तर तुम्ही किती मुंबईला गेलो, मी बरोबरच मुंबईकरांकडे जात असतो, तिथे गेल्यानंतर शेजारचा ओळखत नाही. गावात निघालो तर राम राम श्याम श्याम विचारपूस होती, काय बरं आहे का गड्या, कसं आहे. शेवटी गाव गाव आहे, आणि गावामध्ये तुमचा सत्कार झालाय, ही खूप मोठी गोष्ट, प्रेरणादायी गोष्ट आहे. परत एकदा
मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो. हा गावगाड्याचा कारभार नीट करा, या ज्येष्ठांचा सन्मान ठेवा. तुम्हाला सगळ्यांना उपस्थितांना पण आणि ह्या परिवाराला पण या तिघांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपण असंच काम पुढं करत राहूया. परमेश्वरानं जे दीर्घायुष्य दिले, निसर्गानं जे, आपण आदिवासी निसर्गाला देवता मानतो, निसर्गानं जे आपल्याला दीर्घायुष्य दिलंय तर त्याचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी करूया. यासाठी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमच्यासाठी गोड काय, बऱ्याच ठिकाणी आम्ही सेवानिवृत्तीत म्हणतो आणि सुख आणि दुःखाचा कार्यक्रम आहे, पण सैन्यात तिथं राहण्यापेक्षा निवृत्त होऊन तुम्ही आला म्हणजे हा सगळ्यात गोड मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही पोलीस का रोज ड्युटीवर जाऊन एक पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. आज आता तुम्हाला कोणी ऑर्डर द्यायला नाहीये. तुम्ही आनंदानं तुम्हाला जे काही स्वच्छंदिका आयुष्य जगायचे ते जगणार आहे. आपल्या गावावरती, नातेवाईकावरती विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळं परत एकदा तुमच्या निवृत्तीच्या सोहळ्यासाठी शुभेच्छा देतो, तुमच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी अतिशय बहुमूल्य वेळ आपला देऊन या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्याशी संवाद साधला, आमच्या या तिन्ही सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिलात. त्याबद्दल मी आमच्या शिळवंडी ग्रामस्थांच्या वतीनं, मोनीराज प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. एक छोटासा सत्कार आमच्याकडून राहून गेलेला आहे. साहेब, कोणताही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आणि त्या कार्यक्रम आयोजित केल्यानंतर स्नेहभोजन हे 100% असतं आणि ते स्नेहभोजन निस्वार्थीपणे मोफत या ठिकाणी बनवण्याचे जे आचार्य म्हणून आमचे वसंतनाना आहेत ते नेहमीच कायम पुढे असतात. त्यांचा एक सन्मान या ठिकाणी करू इच्छितो. या ठिकाणी आपल्या गावचे आम्ही इकडे बघ. वाढायच्या जेवण वाढण्याची